नमस्ते मित्रांनो. तुमच्या आयुष्यामध्ये असे बरेचसे लोक तुम्हाला भेटलेले असतील, की ते काही ना काहीतरी कारण देतात. तुमच्या आयुष्यात असं काही रिझन आहे का, की तुम्ही एखादी गोष्ट ठरवली, पण तुम्ही करू शकत नाही कारण तुमच्याकडे तुमच्या वयाचं कारण आहे किंवा तुम्ही ही गोष्ट कधी केलेलीच नाही, हे एक कारण आहे किंवा हे करून जर मला काही त्रास झाला तर काय होईल? हे एक कारण आहे. आणि अशा प्रकारची जर कारणं तुमच्याकडे असतील, तर आजची स्टोरी तुमच्याकरता. ही जी व्यक्ती तुम्ही पाठी बघताय ना, यांचं नाव आहे सिस्टर मॅडोना बुदर. 1930 साली जन्मलेल्या ह्या US मध्ये आता त्यांचं वय 96 रनिंग म्हणजे 95 म्हणजे 95 वर्षच्या या आजी आहेत. तुम्ही बरोबर ऐकलेत. 95 वर्ष कंप्लीट केले त्याने मागच्या वर्षी 2025 साली म्हणजे आता 96 वर्ष त्यांचं चालू आहे. 23व्या वर्षी यांनी या कॅथलिक मध्ये जॉईन झाल्या आणि सिस्टर बनून किंवा नन बनून लोकांची सेवा करण्याचा, स्पिरिच्युअलिटीला वाहून घेण्याचा त्यांनी सुरुवात केली. 40व्या वर्षीपर्यंत ठीक होतं. पण त्यानंतर त्यांना थोडंसं अस्वस्थ वाटायला लागलं. त्यांना जीवनामध्ये काहीच रस नाही असं वाटायला लागलं. आणि मग त्यांच्या एका पादरीने म्हणजे ख्रिश्चन धर्मातले जे धर्मगुरू आहेत, त्यांनी त्यांना एक सल्ला दिला, की तुम्ही रनिंग करा. धावण्याची शर्यत किंवा धावण्याला सुरुवात करा, की जेणेकरून तुमची बॉडी, तुमचा माइंड म्हणजे मन आणि तुमचं स्पिरिट म्हणजे तुमचा आत्मा हे सगळे एकदम स्ट्रॉंग होऊन जातील. ॲक्च्युअली ऐकायला सोपं होतं, पण ते करणं कठीण होतं कारण त्यांचं वय त्यावेळेला 48 होतं. आता लोकं 48 म्हणजे 48 इयर्सचे असताना लोकांना उठणं बसणं देखील कठीण होतं. लोकांचे गुडघे दुखतात. स्पेशली आणि त्यात तर लेडी म्हणजे ही स्त्री अशी व्यक्ती की जिने आयुष्यात कधी रनिंग केलीच नव्हती म्हणजे कधी पळालेलीच नव्हती. अशा प्रकारची स्पर्धा किंवा रनिंग करणं हे तिला माहीत नव्हतं आणि तरी पण आपल्याला या गुरूंनी सांगितलेलं आहे, तीच गोष्ट त्यांनी डोक्यात ठेवून 48व्या वर्षी रनिंग करायला सुरुवात केली. बऱ्याचशा लोकांनी खूप तिला सांगितलं, "हे तुझं वय नाहीये. तू कशाला रनिंग करतेस? तू एकतर पहिली गोष्ट म्हणजे लेडी आहेस, नारी आहेस. तुझं वय झालेलं आहे. तुला इंजुरी झाली तर काय होईल?" पण तिने गिव्ह केलं नाही. तिने कंटिन्यू केलं. वयाच्या 52व्या वर्षी तिने अटेम्प्ट पण केलं. ट्रायथलॉन सक्सेसफुल नाही झालं, पण तिने अटेम्प्ट केला. आता ही ट्रायथलॉन म्हणजे काय? आयर्नमॅनची जी ट्रायथलॉन नावाची जी स्पर्धा असते, त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या स्पर्धा असतात. एक 3.8 किलोमीटरची स्विमिंग, 2 180 किलोमीटर 180 किलोमीटरची सायकलिंग आणि 3 42 किलोमीटर म्हणजे 42 किलोमीटरची रनिंग. ह्या तिन्ही स्पर्धा एका ह्याच्यात असतात म्हणून त्याला आयर्नमॅन म्हणतात. ह्याच्याबद्दल विचार केला तरी कठीण आपल्याला डिफिकल्ट जाऊ शकतं कारण 226 किलोमीटरची ही रेस आहे. ही साधारण 17 तासाच्या आतमध्ये कंप्लीट करायची असते. हे एवढं सोपं नाहीये आणि त्यातल्या त्यात अशा प्रकारच्या वयामध्ये ज्यांनी कधीच केलेली नसते प्रॅक्टिस आणि अशी लोकं करायला लागली तर काय होईल तुम्ही विचार करा. पण वयाच्या 55व्या वर्षी त्यांनी या इव्हेंटमध्ये सक्सेस मिळवलं, स्टार्ट केलं, कंप्लीट केली आणि त्यानंतर अद्याप त्यांनी ऑलमोस्ट 45च्या वरती अशा प्रकारच्या ट्रायथलॉन, ज्याला आपण आयर्नमॅनची ट्रायथलॉन म्हणतो, अशा प्रकारच्या इव्हेंट्समध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलंय. आणि सरप्रायझिंगली वयाच्या 60व्या वर्षी, 70व्या वर्षी, 80व्या वर्षी जेव्हा त्यांनी एंटर केलेलं आहे, त्या वेळेला त्या स्पॉन्सर केलेल्या ज्या सगळ्या व्यक्ती आहेत, त्यांना याच्यासाठी एक नवीन एज ग्रुप बनवावा लागला. कारण अशा प्रकारचा त्यांचा विचारच नव्हता, की अशा प्रकारची व्यक्ती पण येईल किंवा अशा प्रकारची लोकं पण जॉइन करतील. ह्यांच्यापेक्षा
वन थर्ड काय वन फोर्थ एज असणाऱ्या वय असणारे व्यक्ती देखील अशा प्रकारच्या इव्हेंटमध्ये किंवा स्पर्धांमध्ये भाग करण्याकरता विचार करतील, पण ह्यांनी पार्टिसिपेट करून ते जिंकून पण टाकले. आणि त्यावेळेला तर अगदी हाईटच आली की वयाच्या 82व्या वर्षी यांनी ही रेस फक्त जिंकून दाखवली नाही, तर त्यांनी रेकॉर्ड बनवला आणि तो रेकॉर्ड अद्यापही कायम आहे. म्हणजे विचार करा, 82 इयर्सची एक आजी ही ट्रायथलॉन आयर्नमॅनच्या ट्रायथलॉन सारख्या रेसमध्ये पार्टिसिपेट करून वर्ल्ड रेकॉर्ड बनवते. आहे की नाही गंमत? आणि असं नाही की त्यांना काही प्रॉब्लेम नाही झाला. त्यांना भरपूर प्रकारे इंजुरी झाल्या. बऱ्याच वेळेला अशा प्रकारच्या त्या स्पर्धा मग ते पार्टिसिपेट करून कंप्लीट करू शकल्या नाहीत. कारण ही फक्त स्पर्धा एका 17 तासाची नाहीये, 17 तासाच्या आतमध्ये कंप्लीट करायची. प्रत्येक इंडिव्हिज्युअल स्पर्धेला पण म्हणजे स्विमिंग पण एक ठराविक वेळेत झाली पाहिजे, रनिंग पण ठराविक वेळेत झाली पाहिजे किंवा सायकलिंग पण ठराविक वेळेच्या कालावधीमध्येच झाली पाहिजे. एवढं रिस्ट्रिक्शन असणारी स्पर्धा आहे. आणि अशा प्रकारच्या 45पेक्षा जास्त स्पर्धा ह्यांनी पार्टिसिपेट करून आणि त्याच्यामध्ये त्यांनी सक्सेस पण मिळवले. आजही ते बऱ्याच लोकांना प्रोत्साहित करतात अशा प्रकारचे इव्हेंटमध्ये येण्याकरता, पार्टिसिपेट करण्याकरता. जिंकणं किंवा हारणं हे सेकंडरी गोष्ट आहे. त्यांच्या मते पार्टिसिपेट न करणं म्हणजेच हारणं आहे आणि पार्टिसिपेट करणं म्हणजे जिंकणं आहे. तुम्ही स्पर्धा जिंका नाही तर हारा, पण ॲटलिस्ट त्यासाठी त्याच्यात एंटर तर करा. यांच्या लाईफमधून आपण भरपूर काही शिकू शकतो. 95 वर्ष यावेळेला त्यांना हॉल ऑफ फेममध्ये पण अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये हॉल ऑफ फेम म्हणजे जागतिक कीर्तीची काही जी लोकं असतात, त्याच्यामध्ये यांचं नाव नोंदवलं गेलं आणि ह्यांच्यासाठी काही स्पेशल इव्हेंट्स पण त्यांनी निर्माण केलेले आहेत. आणि ह्या चीअर अप करायला पण ते अशा प्रकारच्या इव्हेंटमध्ये येतात. म्हणजे एक स्पोर्ट्स आयकॉन झालेले आहेत. 95 वर्षाची एक आजी जिला बघण्यासाठी, भेटण्यासाठी फार लांबून-लांबून लोकं येतात. म्हणे म्हणजेच एज इज जस्ट अ नंबर. तुमचं वय फक्त एक नंबर आहे. ते फक्त इथे असतं. म्हणजे आपला माइंडसेट जर आपण स्ट्राँग बनवला, तर एज काही मॅटर नाही करत. 2 तुमच्याकडे जर डिसिप्लिन असेल, म्हणजे शिस्त आणि कन्सिस्टन्सी, कंटिन्यूअस काम करण्याची क्षमता, तर तुम्ही कुठच्या प्रकारच्या टॅलेंटला मात करू शकतात. तुमच्याकडे ते टॅलेंट नसेल, तरी पण तुम्ही त्याच्यावरती मात करू शकता. 3 तुम्हाला इंजुरी होतील किंवा तुम्हाला काही त्रास होईल. लोकं तुम्हाला भरपूर बोलतील. पण तुम्ही तुमच्या कामामध्ये जेव्हा फोकस असाल, तुमचं टार्गेट जेव्हा फिक्स असतं, तेव्हा तुम्ही त्या सगळ्या सगळ्या गोष्टींसाठी बहिरेपणा आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व होऊन काम करा. तुम्हाला सक्सेस मिळणारच आहे. अशा प्रकारचे बऱ्याचशा प्रकारचे लीडरशिप लेसन ह्यांनी आपल्याला दिलेले आहेत. अशा ह्यांना सिस्टर त्यांना आयर्न नन देखील म्हटलं जातं. मग आयर्न मॅनची जी स्पर्धा आहे आणि त्या नन होत्या सिस्टर म्हणून त्यांना आयर्न नन देखील म्हटलं जातं. सिस्टर मॅडोना उगर ह्यांनी एक रेकॉर्ड बनवला आणि त्या रेकॉर्डमुळे कित्येक जण इन्स्पायर झालेले आहेत आणि काही लोकं जे स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करू शकत नाहीत, अशी लोकं ॲटलीस्ट बघायला तरी येतात अशा प्रकारच्या स्पर्धा. म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये जर कोणत्या प्रकारचे असे रिस्ट्रिक्शन इथे बाळगून असेल, तर ह्याच्यातून बाहेर निघा. तुमच्या आयुष्यातली रेस कुठची असेल, ती पळण्याची, स्विमिंगची किंवा सायकलिंगचीच नसेल, ती कुठच्याही प्रकारची असेल. तुम्ही जर स्वतःला ह्याच्यापासून जर थांबवलेलं असेल, की मी ही गोष्ट कशी करू? माझं वय झालेलं आहे. आता मला त्रास होऊ शकेल किंवा मला काय झालं तर काय होईल? आणि जर अशा प्रकारचे गोष्टी तुमच्या डोक्यात येत असेल किंवा तुमच्या डोक्यामध्ये कोणी भरवण्याचा प्रयत्न केला, तर यांचं नाव तुमच्या डोक्यात येणार आणि हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला पुन्हा-पुन्हा, तर तुम्हाला डेफिनेटली वाटेल, की आपण पण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. धन्यवाद ही गोष्ट ऐकल्याबद्दल आणि समजल्याबद्दल. ह्याच्यापेक्षा जास्त माहिती हवी असेल, तर तुम्ही मला WhatsApp आणि ईमेलवरती कॉन्टॅक्ट करू शकता, जे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. पुन्हा भेटूया 1 आठवड्या किंवा 10 दिवसानंतर अशाच प्रकारच्या इन्स्पिरेशनल स्टोरी करता किंवा बुक सीरीज, बुक्स समरी करता. तोपर्यंत धन्यवाद, थँक्स आणि बाय फॉर नाऊ.